नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ओंडिवडेचा जो रोड आहे त्या भागात जिथे हे 3 विद्यार्थी दिसत आहेत ना, त्या व्हायरल झालेले आहेत. अरे हा माईक आहे त्यांचा माझ्या हातात. हे नेहाचे जे वडील आहेत ना, त्यांनी छत्री आणली होती. चला आपण पुढे पुढे जाऊ. थोडस पाऊस आहे, थोडा थोडा त्रास होईल, पाऊस आहे. हा, हे हे या भागातले लोक त्या विद्यार्थिनींना शुभेच्छा देत आहेत. तुम्ही कुठल्या भागातून आले? गोंदिवडेचे लोक आहेत. हे बघा, हे लोक, या मुलींनी जे काम केलं ना, चांगलं काम, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? बोला बोला. आम्ही असं सांगू शकतो का, या मुलींनी चांगलं काम केलं आणि त्याची नोंद आमदार साहेबांनी घेतली, ते पण चांगलं झालं. त्याही दखल घेऊन काही लगेच परिस्थिती हाताळली. पण मग हे ज्यावेळेस टाकलं नव्हतं तेव्हा कशी गाडी घेऊन जायची तुम्ही? गाडी खड्ड्यात चालायची, तळ्यात मळ्यात चालायची. तळ्यात मळ्यात चालायची. ओके, थँक्यू. चला, गाडी तळ्यात मळ्यात चालायची अशा प्रतिक्रिया या लोकांच्या आहेत. आणि मुलांनी व्हिडिओ केल्यानंतर त्याला रिस्पॉन्स देखील दिला. ते व्हायरल झाल्यानंतर झालं. पण तोपर्यंत हे जे जगत होतं ना या रस्त्यावर, हे दिसतंय ना, हे सगळं त्या मुली ज्या हा रस्ते विकास महामंडळाचा रस्ता आहे, तिथून जे गेल्यानंतर त्यांनी ही सगळी सुरुवात केली होती. आता ती सुरुवात कशी केली होती ते तुम्हाला दाखवतो मी. मला असं वाटतं, मी कॅमेरा पर्सन ज्योत्स्ना तिला बोलवतोय. मानसी पवार तिला बोलवतोय. आणि तिकडे त्यांची डायरेक्टर आहेत नेहा घारे, तुम्ही तिघी जणी या इकडे. नको, आता बघा, हे झेंझी लोक आहेत. आता या झेंझींनी मला पण थांबवलं. ओके, आता मगाशी जशी मी तुम्हाला सुरुवात केली की ही छत्री आहे, कळतंय का? आता ह्यांना बघून शुभेच्छा देण्यासाठी लोक पण थांबलेले आहेत. कळलं का? जे काम इथल्या पत्रकारांचं होतं ते काम ह्या मुलांनी केलेलं आहे. बघ, मुंबईच्या लोकांनी जेव्हा हिची रील व्हायरल झाली तर मुंबईचे लोक आले. मुंबईच्या लोकांनी हिच्या हातात माईक दिला, हिला रिपोर्टर बनवून टाकलं. मुळामध्ये कसं आहे की विषय काय तो कळायला पाहिजे. पहिला आपण नेहाशी बोलूया. नेहा, तू व्हायरल झाली सगळीकडे. आता माझ्या माईकला तर काही लोगो वगैरे काही नाहीये, त्याच्यामुळे हा सामान्य म्हणजे गोदी मीडिया नाहीये, सामान्य पत्रकाराचा आहे. पत्रकारांनी करायला पाहिजे होतं हे काम. काय वाटतं तुला? हा, हे काम तुम्ही करायला पाहिजे होतं, पण आम्ही मजा मस्ती मध्ये केलंय हे. की आमचा काही वेगळा हेतू नव्हता, राजकारण वगैरे त्याच्यात आम्ही मजा मस्ती मध्ये केलंय. आणि ज्योत्स्ना ऐका, ज्योत्स्ना मुकणे बघा, एखादा कॅमेरा शूट, आता कानडे शूट करतायत, जितेंद्र कानडे शूट करतायत. ते अनेकदा माझ्या स्टोरीला त्यांनी शूट केलेलं आहे. आणि नेहाची कॅमेरा पर्सन कोण होती? मानसी पवार होती. बरं मानसी, आता मला एक सांग, तुम्ही व्हायरल झालेले, बरोबर? तुमचा जो हेतू होता तो सफल झालाय का? हो, आम्हाला म्हणजे असं काय हेतूने नव्हती टाकली आम्ही ही व्हिडिओ, पण ती व्हायरल झाली आणि आमचं ऐकलं आणि हे रस्ते ठीक म्हणजे वापस आता नीट केले, त्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि धन्यवाद प्रशासनाला पण. ओके, बघा, मुलं हुशार आहेत. मी काय बोललो होतो? मी असं म्हणालो होतो की हा रस्ता जो खड्डे पसरले होते या रस्त्यावर, त्यांनी रील केल्यानंतर तिथे जे काही संबंधित विभाग असेल त्यांनी हे अशी खडी वगैरे टाकली. मी तिला विचारलं तुमचा हेतू झालाय का? मग त्यांनी क्लिअर केलेलं की आमचा हेतू वगैरे काय नव्हता. ही तरुण पिढी आहे. ज्योत्स्ना देखील आहे. ज्योत्स्ना, तू काय सांगू शकशील? आता बघा, मी तुमच्या शाळेत पण जाऊन आलो, तुमच्या शिक्षकांशी बोललो, तू काय सांगू शकशील? मला तर खूपच छान वाटतंय. की आमचं सगळ्यांनी ऐकलं, आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि हे रस्ते आता खड्डे होते तर तुम्ही बघू शकता खड्डे कसे बघू शकतो आपण. बघू शकता जरा कॅमेरामन, बघा, जो नेहाचा माईक नेहाच्या हातात देतो. तुला माईक घे. नेहाचा, माफ करा, नेहाचा पिंक माईक आहे.
बिग माईक माहितीये का? माईक. ती छत्री आहे. त्याला दाखवा तुम्ही रस्ता बनवलाय का? रस्ता म्हणजे सध्या पावसाळ्यात रस्ता जेवढं तर करता येईल बनवला तेवढं नाहीये, केलंय. फक्त हा. खड्डे बुजवलेले आहेत. पावसाळ्यात आता रस्ता तर करता येणार नाही म्हणून खड्डे बुजवायचे. तुम्ही कुठे उभे होते? इथे आम्ही नाही, तिथे तिथे- होतो. तिथे. तिथे उभे होते. हो. आणि ते खड्डे मोठे मोठे कुठे दिसत होते? हे हे इथेच इथेच. होते, हे सगळे. ते आता सगळे इथेच बुजवले सगळे. बुजवले एका हो. दिवसात काम. एका दिवसात एका का? दिवसात. अरे वा. पण तुम्ही तिथून येत होते गावातून हा, हो, तिकडून येत हो, होते. आणि कुठे चाललेले? कोंदुड्याला. कोंदिवडे गावात. कोंडिवड्याला हो. चाललेले. मग आता तुम्हाला हे किती दिवस राहील काय वाटतंय? पाण्याच्या ह्याच्यात मला तर वाटत नाहीये की असं राहील, पण उन्हाळ्याच्या दिवसात तर पाऊस गेल्यावर रस्ता पाऊस- चांगला करेल. हा. होतात पण पावसानंतर हे रस्ते चांगले होतात. नाही नाही? तसेच असतात खड्डे. अरे. तर असतात. पाऊस गेल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी वगैरे नसतं मग काय करून मुझे लगता है मुकने जी ने वो जो माइक है वो नेहा घारे को देना चाहिए. नहीं मेरे पास मेरा माइक है. नहीं लेकिन अभी वो माइक असली आपने माइक पकड़ा आपने नहीं लेना है जरा। चाहिए. हाँ तो बोलो. हाँ बारिश के बाद ही ये रास्ते ऐसे होते. मतलब बारिश के बाद तो पानी नहीं रहता तो रास्ते तो है या नहीं हाँ. समझ में नहीं आता क्योंकि अब इन गड्ढों में पानी है तो समझ में आता है कि इनमें गड्ढे है ये. बारिश के बाद पानी नहीं होता तो कुछ समझ में नहीं आता. ओके. म्हणजे मला असा एक प्रश्न तुला आता करायचा आहे. तुम्हाला शाळेमध्ये तुम्ही पॉप्युलर झालाय शाळेचे विद्यार्थ्यांचे गावाचे म्हणणं काय असतं? सगळी जण रिपोर्टर अँकर ह्याच नावाने हाक मारतात नाव घेतच नाही आणि सगळी फेमस झाले कॉंग्रॅच्युलेशन चिडवत असतात सगळे. हा का? आणि याला कॅमेरा पर्सन कॅमेरामॅन इकडे. माणसं म्हणून कोण बोलतच नाही. कोणी असलं ए कॅमेरामॅन इकडे असंच करत कॅमेरामॅन इकडे असतं. असंच ओके असतं. मग तुम्हाला बरं वाटतंय. हो, आनंद तर होतोच. आनंद आणि ज्योत्स्ना मला तर रिपोर्टरच बोलतात आणि माझं नाव आधीपासूनच कोणालाच माहिती नव्हतं की माझं नाव असं कारण आहे. हिचं नाव आणि कठीण आहे इथं त्यामुळे पण येत कोणाला नाही आणि घेतच बोलता नाही पण येत नाव. नाही. कठीण कसं काय नाव आहे तिचं? ज्योत्स्ना का फार सुंदर नाव आहे. नाव आहे. हो. पूर्ण जोडाक्षरांचं नाव आहे. ओके. त्यामुळे तिला काहीतरी वेगळ्याच नावाने दरवेळी हाक मारतात. बरं आता मला एक 10वीचे विद्यार्थी आहेत. तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.